अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरातील भूजल पातळी वाढवणे, पावसाच्या पाण्याचे प्रभावी संवर्धन करणे आणि भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीने आज महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नाशिक शहरासाठी दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प ठरणार असून प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून शहर विकासाचे नवे मॉडेल उभे राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नक्कीच आपण नाशिकमध्ये उन्नत नाशिक अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा ज्या दिवशी वाढदिवस होता तेव्हा वृक्षारोपण आणि अनेक पर्यावरणपूरक असे उपक्रम आपण सुरू केले. खरं तर त्याच दिवशी आपण रामायण बंगल्यावरती रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प देखील सुरू केला आणि त्या धर्तीवरती आपण पूर्ण नाशिकमध्ये सगळ्यांनाच आता माहिती आहे की पाणी टंचाई ही एक जागतिक विषय बनत चालला आहे आणि नाशिक शहरात आपण बघितलं गंगापूर डॅमचा साठा एक साधारण 35% आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या पावसाळ्यातलं जे काही आपलं पाणी आहे ते जमिनीत मुरलं तर आपल्या ज्या काही नद्या आहेत, त्याच्यानंतर वेल्स आहेत, आपल्या विहिरी आहेत, या सगळ्या रिचार्ज होणार आहेत आणि त्याकरता म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा एखादी आता बांधकाम चालू असतं, आपण बोरिंग पण बघितलं तर जे 50 मीटरवरती लागत होतं, 50 फुटावर लागत होतं, आता 250 फुटावर पण आपल्याला लागत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची ही जी वॉटर लेवल आहे, जमिनीची पाण्याची टिकवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी होत गेली आहे आणि म्हणून ते रिचार्ज करणं गरजेचं आहे. बोरवेल रिचार्ज झाले पाहिजे, विहिरी रिचार्ज झाल्या पाहिजे आणि याच अनुषंगाने जरी आपल्या टाउन प्लॅनिंगमध्ये परमिशन देताना आपण पाहतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कंपल्सरी आहे, पण तरी सुद्धा ते त्या सिरियसली आणि तशा पद्धतीने केलं जात नाही हे आपल्या अख्ख्या नाशिकमध्ये आपण ऑब्झर्व करू शकता. त्यामुळे आम्ही तर उलट असं म्हणतो आहे की बजेटमध्ये देखील तुम्ही जर बघितलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांसाठी आम्ही काही टॅक्सेशनमध्ये सवलतीचे पण विचार करतो आहे की सपोज 500 स्क्वेअर मीटरच्या खालचा प्रकल्प असेल आणि तरीसुद्धा ते जर बंगले प्रकल्प असलेल्यांनी पण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर निश्चितपणे आम्ही त्यांना काही इन्सेंटिव्ह देण्याचं पण सुचवलेलं आहे. LCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.